नमस्कार, TV51च्या या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। आपल्या परिसरातील ताज्या बातम्या व चालू घडामोडींचे अपडेट्स आपल्या फोनवर मिळवण्यासाठी TV51च्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा। बातम्यांचे नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। मालेगावातून मोठी बातमी समोर येत आहे। मालेगावात आज उष्णतेचा कहर वाढलाय। आजचे कमाल तापमान 44 अंशांपर्यंत पोहोचल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणात उष्णतेचा त्रास सहन करावा लागत आहे। सायंकाळपर्यंत उन्हाच्या झळा जाणवत आहेत। दिवसभर उकाड्याने नागरिक हैराण झाले होते। मालेगाव शहरात मोठ्या प्रमाणात नागरिक पत्र्याच्या घरात राहतात, त्यामुळे त्यांना सर्वाधिक उष्णतेचा त्रास सहन करावा लागत आहे। उष्णतेमुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, आजारी माणसे यांना मोठ्या प्रमाणात त्रासाला सामोरे जावे लागत आहे। विशेष म्हणजे या गटांमध्ये निर्जलीकरण म्हणजेच डिहायड्रेशन आणि उष्माघाताचा धोका जास्त असतो, त्यामुळे त्यांची काळजी घेणे जास्त गरजेचे आहे। तीव्र उष्णतेमुळे डोकेदुखी, डोळे जळजळणे, मळमळ, उलट्या, पोटदुखी, अतिसार आदी लक्षणे नागरिकांना जाणवत आहेत। त्यामुळे नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की गरज असेल तरच उन्हात बाहेर पडा आणि शक्यतो सकाळी लवकर किंवा संध्याकाळी घराबाहेर पडून आपली कामे करून घ्या। दिवसभरात नियमितपणे पाणी पित राहा। थंड पाणी, ORS आणि इलेक्ट्रोलाइट्स पेय पिणे कधीही चांगले। हलके सुती कपडे घाला जे घामाचे शोषण करतील आणि शरीर थंड ठेवण्यात मदत करतील। उन्हापासून बचाव करण्यासाठी टोपी, छत्री, सनग्लासेस, रुमाल वापरून स्वतःचे रक्षण करा। शक्यतो थंड आणि हवेशीर ठिकाणी राहण्याचा प्रयत्न करा। AC, कूलर किंवा पंख्याचा वापर करा। लहान मुले, वृद्ध तसेच आजारी माणसे यांना उष्णतेच्या प्रभावांना अधिक संवेदनशील असतात, त्यांच्यावर लक्ष ठेवा आणि त्यांना नियमितपणे पाणी प्यायला द्या। तीव्र तहान, थकवा, डोकेदुखी, चक्कर येणे, मळमळ आणि उलट्या यासह उष्माघाताची काही लक्षणे दिसल्यास त्वरित वैद्यकीय मदत घ्या।